पुण्यातील मेपल ग्रुपची 5 लाखातील घर योजना ही सरकारी योजना नाही, तसंच या योजनेसंदर्भातलं बुकिंग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले। ज्यांनी यात पैसे भरलेत त्यांना ते पैसे परत करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले। तसंच कंपनीच्या सर्व जमीन व्यवहारांबाबत कंपनीला नोटीस देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी झी24 तासच्या रोकटोक या कार्यक्रमात स्पष्ट केलंय। दरम्यान मेपल ग्रुपवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला। ही सरकारी योजना नाही, याच्यात सरकारचीही फसवणूक होते आणि सामान्य माणसाची फसवणूक होते। आणि उद्याची त्यांचं बुकिंग थांबल्यानंतर त्यांच्या जेवढ्या जमिनी अहवालामध्ये आहेत 11 ठिकाणच्या, त्या त्यांना विकण्यास, हस्तांतर करण्यास किंवा त्याची काही विल्हेवाट लावण्यास सरकार प्रतिबंध करणार आहे। त्याची ऑर्डर त्यांना उद्या चीफ सेक्रेटरी किंवा रेव्हेन्यू खात्याच्या सेक्रेटरीकडनं मिळेल। पुण्यातील मेपल ग्रुपची 5 लाखात घर देण्याची योजना चांगलीच वादग्रस्त ठरते। जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे कुठलीही नोंदणी न मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याच्यावरती सगळं डिस्कस करणार आहे हे विषय की बाबा आम्ही कुठंच चुकीचं नाहीये, ठीक आहे आमच्याकडनं काय मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, मिसरिप्रेझेंटेशन झालं असेल तर त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो, पण आमच्यावरती कुठलेही अन्याय होऊ दे नये हे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। दरम्यान आपलं घर योजनेत हजारो लोकांना फसवणाऱ्या सचिन अग्रवालवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन अग्रवाल पोलीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समोरूनच पळाला। झी24 तासच्या रोकटोक कार्यक्रमात लाईव्ह देण्यासाठी सचिन अग्रवाल पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे सचिन अग्रवालला पकडण्यासाठी पोलीस तातडीनं झी24 तासच्या कार्यालयाबाहेर दाखल देखील झाले। मात्र कार्यक्रम संपताच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांच्या समोरच अग्रवाल एका दुचाकीवरून पसार झाला। त्यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। पुण्यात मेपल ग्रुपनं लॉन्च केलेल्या आपलं घर योजनेच्या कार्यालयात जाऊन मनसेनं स्वस्त घरांचं रजिस्ट्रेशन बंद पाडल्या। कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली, तिथे लावलेले बॅनर देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकले। मेपल ग्रुपनं पुण्यात 5 लाखात 1 BHK घर विकण्याची योजना सुरू केली। यात आतापर्यंत 10,000 अर्जदारांनी नोंदणी केली। दरम्यान आपलं घर योजनेच्या चौकशीचे आदेश गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले। या योजनेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेशी कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पुण्याजवळ 5 लाखात घर अशी जाहिरात करणारा मेपल ग्रुप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर याबाबत सरकारनं चौकशी करण्याचे आदेश दिलेत। मात्र अशी आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। सरकारनं या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर मेपलचा प्रकार घडला नसता। आता या प्रकल्पाची बुकिंग थांबवावी अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 वर्षानंतर दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत। राज ठाकरेंचा हा दुष्काळी दौरा 11 दिवसांचा आहे। या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे देखील आहेत। या दुष्काळी दौऱ्यावर निघताना राज ठाकरेंनी आघाडीसह युती सरकारवर जोरदार टीका केली। आज तुम्ही ट्रेनने पाणी आणाल, किती दिवस आणाल याच्यावरती कसं आहे, हा आपल्याकडचा पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे। ज्या प्रकारचं पाणी अडवलं पाहिजे होतं, ज्या प्रकारे तिथे सिंचनाचे प्रकल्प व्हायला पाहिजे होते त्या प्रकारचे प्रकल्प झाले नाहीत आणि त्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस NCPला लोकांनी दूर सारलं, पण हेही काही कमी नाही आहे। एखाद्या पक्षाला जातीयवादी ठरवून जाती व्यवस्था नष्ट करता येत नाही, त्यासाठी सर्वांनी समाजाचं प्रबोधन करून परिवर्तन घडवलं पाहिजे असं मत रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले। भाजप सत्तेत आल्यापासून भाजपावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप होतो। याबाबत बोलताना आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली। 27 राज्य आणि जवळपास 26,000 किलोमीटरचा प्रवास करून भारत भीम यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे। छोट्या राज्यांना बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळं एक स्वतंत्र विदर्भ राज्य झालं तर मराठी भाषा बोलणारं दुसरं राज्य होईल। जसं हिंदी भाषिकांचे अनेक राज्य आहेत, तसं मराठी भाषिकांचं दुसरं राज्य होईल। त्यामुळं विदर्भ वेगळा झाला तर तो फार आपल्यापासून दूर जाणार असं नाही आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचे दारही महिलांसाठी खुली झाली पाहिजेत अशी अपेक्षा भाजप खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केली। राज्यातील महिलांना मंदिर प्रवेशासाठी झगडावं लागतं हे दुर्दैव आहे। राज्याचे मुख्यमंत्री महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। मात्र शनी शिंगणापूर पाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्येही महिलांना सन्मानानं प्रवेश दिला जाईल। नाशिकमध्ये 67व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या माध्यमांशी बोलत होत्या।
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सेल्फी प्रकरणावरून पंकजा मुंडेंची पाठराखण करतात. भाजप खासदार पूनम महाजन याही पंकजाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. झालेलं काम बघून पंकजाला सुखद धक्का बसला आणि त्या आनंदातून त्यांनी सेल्फी काढल्याची प्रतिक्रिया पूनम यांनी दिली. विरोधकांकडे मुद्दाच नसल्यानं असल्या मुद्द्यांचं ते राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सेल्फी प्रकरणी पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे. जानकर शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. पंकजांचं सेल्फी काढणं काहीही चुकीचं नसल्याचं जानकरांनी म्हटलंय. पंकजा मुंडेंचं काम चांगलं असल्यानंच विरोधकांच्या पोटात वायुगळा उठतोय असंही जानकर म्हणालेत. धनंजय मुंडेंचं नाव न घेता जानकरांनी त्यांच्यावर टीका केली. ज्यांची निवडून येण्याची कुवत नाही ते बदनाम करण्यासाठी असं षडयंत्र रचत असल्याचंही जानकर म्हणाले. साऱ्या राज्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा एक अत्यंत घृणास्पद प्रकार ठाणे पोलिसांनी उघड केला. इंजिनियर तरुणीची हत्या करून त्यानंतर मृतावस्थेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांच्या टोळक्याला ठाणे पोलिसांनी अटक केली. शहाळ आणि कल्याण परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून या टोळीनं उच्चान मांडला होता. टोळक्यातले सर्व जण विशीच्या आतले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गँगचा म्होरक्या असणाऱ्या अल्पवयीन मुलावर आता अल्पवयीन गुन्हेगारांसाठी बनवण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी पोलीस करणार आहेत. एका ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे पिंपरी चिंचवडकर पाण्यापासून वंचित होण्याची शक्यता निर्माण झाली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीवर रावेत इथं एका ठेकेदारानं पुलाचं काम सुरू केलंय. त्यासाठी ठेकेदारानं नदीत भराव टाकून पाणी अडवलं आणि पाईपच्या साह्यानं पुढे पाठवलं. त्यामुळे रावेत बंधाऱ्यात पाणीच पोहोचलं नाही. महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नदी अडवल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा भराव काढला आणि पाणी पुरवठा सुरू झाला. शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. राजापूरचे सेना आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांना जैतापूरच्या मुद्द्यावरून नाराजीचं पत्र लिहिलंय. राज्याची विजेची गरज पूर्ण झालेली असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची शिफारस केंद्राला करण्याची विनंती त्यांनी अधिवेशनात आणि पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित उत्तर त्यांना दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या राजन साळवी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना नाराजीचं पत्र लिहिलंय. बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो तो वाहतूक कोंडीचा. मात्र आता यापुढे प्रवाशांना त्यांचा प्रवास सुखकर त्रास होणार नाही त्यांना, कारण MMRDA आणि बेस्ट समितीनं बसेससाठी वेगळी लेन तयार केली. त्यामुळे आता बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ट्रॅफिकच्या जाचातून सुटका होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची सतत होणारी भाडेवाढ पाहता प्रवाशांना बस सेवेकडे आकर्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय आणि प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुंबई ट्रॅफिकच्या समस्या एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. सचिन वेतोस्कर मोटारसायकलनं चेंबूरहून भिवंडीकडे निघालेला असताना वाटेत अमरमहल सिग्नल जवळ एका ऑइल टँकरनं त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या दोन्ही पायांवरून टँकरचं चाक गेलं. त्याला तातडीनं रिक्षानं राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर सचिनला KM रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं जो रस्ता कापायला केवळ अर्धा तास लागतो ते अंतर कापण्यासाठी ॲम्ब्युलन्सला तब्बल 3 तास लागले आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका 4 महिन्याच्या बालकाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहरातील दिल्ली गेट परिसरात ही महिला मृतदेह हातात घेऊन भीक मागत होती. महिलेकडील बालकाचा मृत्यू नेमका कधी झाला, ते बाळ आधीच मृत असल्याचं त्या महिलेला माहीत होतं का, आणि तसं माहीत असून देखील ती महिला त्या अवस्थेत भीक मागत होती का, तसंच गरिबीमुळे या महिलेवर ही वेळ आली का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान औरंगाबाद पोलीस आता पुढील तपास करतायत. चंद्रपूर शहरातल्या जगन्नाथ बाबा नगर परिसरात किमान 10 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. याबरोबरच परिसरात 2 दुचाकी आणि 3 मोबाईल देखील चोरीला गेलेत. एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमुळे परिसरात एकच घबराट पसरली. लग्नाचा हंगाम असल्यानं आणि मुलांच्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी जातात. त्याचा फायदा घेत एका रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या करण्यात आल्यात. याबाबत पोलिसांनी आता पथक तयार करून जोरदार तपास सुरू केला. पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीतल्या आदर्शनगर परिसरात मांगीलाल देवासी या 40 वर्षीय व्यापाऱ्याकडून 13.5 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. पण मिठाई व्यापारी देवासी यांनाच हा बनाव रचल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले. कर्जबाजारीपणा आणि देणेकरांचा ससेमिरा चुकवण्यासाठी देवासीनं हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी बुद्रुक आपटेफाडा इथे हॅपीसिंग धाब्याजवळ तुंबळ हाणामारी झाली. यावेळी आंबवली येथील चौघांवर चक्क धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. या हल्ल्यात योगेश राणेसह इतर 2 जण जखमी झाले. 30 ते 40 जणांच्या टोळक्यानं हल्ला केला होता. यात धाब्याची तोडफोड करण्यात आली. निवडणूक जवळ आली की राजकीय पक्ष वेगवेगळ्या वोट बँक समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करतो. असाच प्रयत्न काँग्रेसनं महावीर जयंतीच्या निमित्तानं मुंबईत केलेला दिसून आला. ज्वेलरच्या संपाच्या मुद्द्यावरून हक्काची वोट बँक समजणारा जैन वर्ग भाजपवर नाराज झालाय. या जैन समुदायाला काँग्रेसनं जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधींनी ज्वेलरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसनं जैन मेळाव्याचं आयोजन करत मोठ्या जल्लोषात महावीर जयंती साजरी केली. मराठवाड्यातून कामाच्या शोधात आलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा झी 24 तासनं दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी या दुष्काळग्रस्त विस्थापित शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून त्यांना पालिकेने मदत करावी असं आवाहन केलं. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मुद्द्याला समर्थन दिलंय. महापौरांनी देखील त्वरित याबाबत आयुक्तांना वॉर्ड पातळीवर पालिकेने मदत करण्याची सूचना केली. मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून बरंच राजकारण झालं. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 वर्षात देवनार डम्पिंग ग्राउंडविषयी महापालिका सभागृहात केवळ एकदाच प्रश्न विचारला गेलाय. प्रजा फाउंडेशननं मुंबई महापालिकेच्या कार्याची श्वेतपत्रिका जाहीर केली असून त्यामध्ये हा दावा करण्यात आलाय. लोकसभा तसंच विधानसभेत निवडून गेलेल्या 6 नगरसेवकांपैकी 3 सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. मुरुड दुर्घटनेप्रकरणी पालकांच्या भूमिकेपुढे अखेर पोलिसांना नमतं घ्यावं लागलंय. संस्था चालकांसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी 1 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या दुर्घटनेत पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी संस्था चालक आणि संबंधित प्राध्यापकांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जात होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.